पण जिथं माझाच माणूस नाही तिथं मला तरी काय करायचंय, नको आता असं वाटतंय. नाही, अजून सहनच होत नाही. 40 वर्षाचा काळ हा काय तसा थोडा नाही. आणि त्याच्यामध्ये राजकीय सहभागातून एकत्र आलेले लोक इतका प्रदीर्घ कालावधी एकत्र आल्याची उदाहरण दिसत नाहीत. परंतु नात्याच्या पलीकडचं नातं आमच्या दोघांमध्ये निर्माण झालं होतं आणि त्याची कारणच वेगळी आहे. कारण प्रचंड विश्वास, कारण दादांना एक खात्री होती की बाबा किरणने काही जबाबदारी सोपवली की तो पूर्णपणे पाडतो आणि आपल्याला काही बघावं लागत नाही. गेल्या 21 तारखेला जाण्याच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं, दादा मला राजकारणात थांबायचं आहे, आता मला त्रास होतो, मला काय करायचं नाही. तेव्हाही त्यांनी मला समजूत काढण्यासाठी म्हणून दौंडशुगरला नेलं आणि 3 तास बोलले, कारण त्यांना माहित होतं की किरण गुजर माझा वीक पॉईंट आहे. किरणला मी भावनिक घेतलं, समजून सांगितलं की तो कसला निर्णय घेतला असं तर रद्द करतो, असं त्यांनी 2-3 वेळा बघितलेलं आहे. आता सकाळचा फोन वाजत नाही, पण चुकून वाजला ना तरी काळजात धस्स होते, एकदम धस्स होते काळजात. आणि क्षणभर असं वाटतं की दादांचा फोन आला का काय. माझ्यावर डायरेक्ट दुसरा आघात झाला. माझ्या पत्नीचं निधन झालं, ती माझ्याजवळ बरोबर 45 वर्ष होती. दादांनी 40 वर्ष बरोबर होतो आणि घरात जेवढा वेळ माझा जायचा तसाच वेळ दादांच्या सामाजिक सार्वजनिक कार्यात याच्यात जायचा. त्यामुळं आज आता दादा पाठीशी नसताना विश्वास तेवढा मोठा कुणाचा असता आहे का नाही मला माहित नाही, नसताना मग आता कुणासाठी करायचं हा विषय आता माझ्या पुरता आहे. त्याच्यावर आता नको वाटतंय सगळे. अजितदादांशी निकटवर्तीय म्हटलं की बारामतीपासून मुंबई आणि अख्ख्या राज्यात एक नाव यायचं पुढं, ते किरण गुजर यांचं. कलाक्षेत्रापासून ते राजकारणापर्यंत आणि त्यापेक्षा आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे निवडणुका आल्या की सगळ्यांच्या तोंडी किरणदादा गुजर नाव असायचं. आज दादा नाहीत, काही आठवणी आहेत. आपण आता किरण गुजर यांच्यावर आहोत. दादा, तब्बल 40 वर्ष दादांच्या बरोबर, काय भावना आहेत? नाही, अजून सहनच होत नाही. 40 वर्षाचा काळ हा काय तसा थोडा नाही. आणि त्याच्यामध्ये राजकीय सहभागातून एकत्र आलेले लोक इतका प्रदीर्घ कालावधी एकत्र आल्याची उदाहरण दिसत नाहीत. परंतु नात्याच्या पलीकडचं नातं आमच्या दोघांमध्ये निर्माण झालं होतं आणि त्याची कारणच वेगळी आहे. कारण प्रचंड विश्वास, कारण दादांना एक खात्री होती की बाबा किरणने काही जबाबदारी सोपवली की तो पूर्णपणे पाडतो आणि आपल्याला काही बघावं लागत नाही. आणि मग त्या छोटे मोठे कामं असू द्यात, निवडणुका असू द्यात, त्याच्यानंतर मग संस्थात्मक कामं असू द्यात, आणि मग अनेक असं वाढत गेलं आणि विश्वास एकदम दादांच्या बरोबर एंटायर पॉवर फॅमिलीचा निर्माण होत गेला. आणि निर्माण झाल्यानंतर तो इतका घट्ट झाला की ते मला कधी वेगळं त्यांनी मांडलंच नाही, मी पण नाही. त्याच्यामुळे मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं दादांचं स्थापित झालं. म्हणून प्रत्येक जणांना म्हणायचो की तुम्हाला कळण्यापलीकडचं आहे आमचं नातं काय काय ते. आम्ही कुठल्याही सत्ता, पद, पैसा, संपत्ती याच्याकरता एकत्र नाही, मन जुळल्यात म्हणून एकत्र आहे. पण त्याने फार प्रेम दिलं मला. आणि आता असं डोकून बघायचं म्हटलं ना तर सहन होत नाही. आणि मग विचार केला की मग परत हरवून जावं असं वाटतं. गेल्या 6 महिन्यात सातत्यानं तुम्ही अशा निराशावादी पोस्ट बऱ्याचदा सोशल माध्यमात करताय किंवा काय, पूर्ण जो धक्का आहे तो सगळ्या महाराष्ट्राला तर बसलाच, पण जवळच्या लोकांना खूप धक्का बसलेला आहे. नाही, मला माझ्या पुरत आहे. कारण आपल्याला सगळ्याला माहिती आहे की माझ्यावर डायरेक्ट दुसरा आघात झाला. माझ्या पत्नीचं निधन झालं, ती माझ्याजवळ बरोबर 45 वर्ष होती. दादांनी 40 वर्ष बरोबर होतो आणि घरात जेवढा वेळ माझा जायचा तसाच वेळ दादांच्या सामाजिक सार्वजनिक कार्यात याच्यात जायचा. आता अलीकडच्या काळामध्ये दादा समजा शनिवार येत असेल, पण सकाळी 7 वाजला तर दादांचा फोन, म्हणजे इव्हन आता नात आहे ते देखील म्हणते फोन वाजला की दादांचा फोन आहे म्हणून न बघता. आणि मिसेस हे म्हणायचे नाही नाही, तो फोन घेतल्याशिवाय तुम्ही बाकीच्या कामाला जाऊ नका. कारण काय की ते समीकरण झालं होतं की त्यांनी फोन करायचा, सांगायचा आणि मग माझा दिवस चालू व्हायचा. कारण त्यांचा फोन म्हणजे काम, दुसरं काय नाही की मी आता येतोय, मला हे करायचंय, हे तयार ठेवा. आणि ती माहिती त्यांना अपेक्षित होती की ह्याच्याकडनं सगळे तयार राहिलेले असणार, अपडेट असलेले असणार. त्याच्यामुळं आता सकाळचा फोन वाजत नाही, पण चुकून वाजला ना तरी काळजात धस्स होते, एकदम धस्स होते काळजात. आणि क्षणभर असं वाटतं की दादांचा फोन आला का काय, असं एक स्पॉटला असं. दादा, सगळ्यांना कठोर दादा किंवा सुरुवातीच्या काळामध्ये दादा खूप बोलायचे किंवा हे करायचं, त्याच्यापासून ते मवाळ झालेले दादा इथपर्यंतचा प्रवास तुम्ही अनुभवला. नाही, तुमच्या बाबतीत काय आठवण सांगतो ना. कठोर, त्याच्यानंतर स्पष्ट, हा दादांचा स्वभाव पहिल्यापासून होता. कारण मला जेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही
काँग्रेस मध्ये का गेला, तेव्हा त्यांची आणि माझी समीकरणं एक झाली की दादा पवारसाहेब आज राजकीय नेते आहेत आणि युवकांना साहेबांपर्यंत पोचता येत नाही. आणि मी त्यावेळेला युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि म्हणून म्हटलं की आपल्याला जर स्वतंत्रपणे काम करायचं असेल तर स्वतंत्र विचाराने गेलं पाहिजे. हीच भावना दादांची होती. दादा म्हणायचे की किरण, मला अनुभव येतो की लोक कामासाठी येतात, तुम्ही त्यांना सांगता या पुण्याला, या मुंबईला. पूर्वीच्या लोक काय काळात असं घडत होतं, गाडी घ्यायची, लोक घालायचे, कामं घेऊन मुंबईला जायचं, पण कामं होत नव्हती, तर नाराजी वाढत होती. दादा म्हणायचे की स्पष्टपणे सांगितलं पाहिजे, काम होतंय, येस, नाही नाही, कोणी पुण्या मुंबईला यायचं नाही, मी इथं बसणार, कागद गोळा करणार, घेऊन जाणार आणि यांना इथं कळवणार. आणि हे स्पष्ट सांगितल्यानंतर सुरुवातीला सगळ्यांना थोडंसं वाटायचं की ते एकदमच अंगावर येत आहेत, एकदमच बोलतायत. परंतु जेव्हा जेव्हा आणि त्यावेळेस दादांच्या युवकाच्या नेतृत्वाला ज्या ज्येष्ठ मंडळीचा विरोध होता बारामती तालुक्यामध्ये, त्यांनी असं भांडवल करण्याचा प्रयत्न केला. परंतु दादा म्हणले, मी माझ्या स्वभावात बदल करणार नाही. लोकांना आज नाही उद्या कळेल की अजित दादा किंवा अजित पवार प्रामाणिक आहेत. आणि कालांतराने जे झालं, लोकांना त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, परखडपणा, होणार असेल तर होय म्हणून सांग, हा त्यांचा पॉझिटिव्ह पॉईंट बारामतीकर ठरला. म्हणूनच बारामतीकर त्यांच्या बरोबर राहिले. दादा, खरं तर भाऊ भाऊ असेल, कुटुंबात सुद्धा कधी कधी वैचारिक मतभेद होऊ शकतात. 40 वर्षाची मैत्री, कधीतरी वैचारिक मतभेद झाले असतील. झाले ना, म्हणजे माझा 100% दावा नाही की दादा माझं सगळं ऐकायचे, परंतु मला प्रामाणिकपणे जे वाटायचं किंवा दादा हे चुकीचं घडतंय किंवा इथं मला असं वाटतं की, तर ते म्हणायचे ठीक आहे मी बघतो. परंतु त्यांनी 90% ते करण्याचा प्रयत्न केला, पण 5-10% असं व्हायचं की त्यांच्या आणि माझ्या मनामध्ये थोडासा दुरावा निर्माण व्हायचा. मी पण राग येऊन घरी बसायचो आणि शेवटी परत तेच म्हणायचे की किरणचा स्वभाव तसा आहे, ते घरी बसणार. परंतु आमच्या दोघांमधला समन्वय, दुवा, ही माझी पत्नी आणि वहिनी साहेब ह्या दोघे होत्या. त्याच्यामुळं त्यांचं नेहमीचं एक सारखं बॉन्डिंग होतं. आणि मग थोडासा वीक पॉईंट असल्यामुळं त्यांनी सांगितलं की आमची मनं विरघळून जायची, दोघांची पण आणि माझी. उलटं दादा म्हणायचे की नाही, किरणचा स्वभाव तसा आहे. माझ्या बाबतीत दादाच ॲडजस्ट करून घ्यायचे. कारण मी आता गेल्या 21 तारखेला जाण्याच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं, दादा मला राजकारणात थांबायचं आहे, आता मला त्रास होतो, मला काय करायचं नाही. तेव्हाही त्यांनी मला समजूत काढण्यासाठी म्हणून दौंडशुगरला नेलं आणि 3 तास बोलले. कारण त्यांना माहित होतं की किरण गुजर माझा वीक पॉईंट आहे. किरणला मी भावनिक घेतलं, समजून सांगितलं की तो कसला निर्णय घेतला असता तर रद्द करतो, आणि असं त्यांनी 2-3 वेळा बघितलेलं आहे. त्याच्यामुळं एक मनामागचं मन त्यांचं एक होतं. कारण ते कौटुंबिक नातं जोपासताना मी फार अनेक वेळेला पाहिलं. कारण कुटुंबामध्ये संघर्ष होतात, कुटुंबामध्ये काही गोष्टीनं हे होतात, तेव्हा दादांनी मात्र स्वतःला त्रास करून घेतला, परंतु कशामध्ये दुरावा निर्माण होऊन दिला नाही. आणि मनाला मुरड घातली, आपण ज्याला सॅक्रिफाईस म्हणतो, त्याग म्हणतो, तो केला. आणि कालपर्यंत सगळं एक ठेवण्याचा प्रयत्न केला त्या असेपर्यंत. किरण गुजर सुद्धा स्पष्ट वक्ते आणि थेट बोलणारे, त्याच्यामुळे अनेक लोक दुखावले गेले मधल्या काळामध्ये. मग एक पडद्याआडून राजकारणाचे किंवा निवडणुकीची सगळी सूत्र हलवणारा त्यांचा मित्र राजकारणात तेवढा यशस्वी झाला नाही. नाही, असं म्हणता येणार नाही. राजकारणात यशस्वी व्हायचं म्हणजे काय करायचं? बारामतीचा आमदार व्हायचं? त्याच्यावर दादा काय समजूत घालायची का? नाही व्हायचं नाही. मी सांगितलं ना, राजकारणाच्या पलीकडे आमचे संबंध होते. मी दादांना नेहमी म्हणायचो, दादा मी तुमच्या बरोबर आहे तर मी राज्याचा मुख्यमंत्री आहे. तुमची ओळख ही सत्ता आणि पद यांनी असता कामा नये, तुमच्या कामाने असायला पाहिजे. आणि मी काम केले 40 वर्ष. आता अलीकडे कुणी, ज्यांना काय माहिती का की लालूसा लागली, त्याच्यानंतर त्यांना वाटलं की किरण गुजरमुळे आम्हाला हे मिळत नाही, आमचं नुकसान होते, ते लोक वाईट म्हणायचे. सर्वसामान्य माणसाने कधी नाही म्हटलं. आणि मी त्यांना प्रत्येकाला सांगायचं की पद आता आपण यंग जनरेशनला देऊया, पद नको आम्हाला. काय करायचं त्या पदाला? पद किती वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष राहतं. नंतर तुम्ही आतापर्यंत बारामती जिल्ह्यामध्ये पदावर असणारी आणि त्यावेळेच्या काळात दादाच्या बरोबर असणारी आणि पद गेलं की नंतर कुठेच जाणारी ही मंडळी कुठं आहेत? बरोबर. म्हणजे तुमचं पद संपलं की निष्ठा संपली काय, हा विचार कधीच मनात नाही आला. त्यामुळे मी म्हणायचो की सगळ्यापासून बाजूला राहू, फक्त अजितदादांच्यावर राहायचं. दादा गेले आणि लगेचच विषय आला की दादांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा. आणि तो पूर्णाकृती पुतळा तुम्ही अगदी लगेचच तुम्ही तो तयार करायला वगैरे दिला. आपल्या समोरच मीडियामध्ये मी फेब्रुवारीमध्ये सांगितलं. कारण काय व्हायचं की दादांची प्रतिमा अजूनही डोळ्यासमोर हलत नाही. सकाळ झाली की आत्ताच सोडून द्या, परंतु पूर्वी आम्ही रोज सकाळी लगेच एकत्र यायचो. आज चला खरेदी विक्री संघात आले, गाडी लावली, बाहेर चाललो. तसं कुठेही आता विकास कामावर संस्थांमध्ये गेलं तर दादा समोर दिसत आहेत. म्हणून विचार केला की आपल्याला माहिती आहे नटराज कला दालनाची वास्तू, मला ह्याच्यामध्ये फार लोकांनी त्रास दिला, परंतु हायकोर्ट दाखवलं, सुप्रीम कोर्ट दाखवलं, पण दादा खंबीरपणे राहिले. कारण का, त्यांना माहिती आहे माझं चुकीचं काय काम नाही, जे काय आहे ते सगळं जनहितार्थ आहे.
म्हणून दादाने ती इमारत स्वतः इथं बांधून दिली. ही त्यांची आवडती वास्तू झाली होती. प्लॅन त्यांचा स्वतःचा आहे. आणि मग या वास्तूमध्येच दादा असावेत म्हणून मी 10व्याच्या दिवशीच साधारणपणे या ठिकाणी दादांच्या फोटोग्राफीचं एक्झिबिशन 4 महिने ठेवलं. एक छोटा या ठिकाणी पुतळा स्टॅच्यू आणून बसवला. लोक यायचे, आजही येतात, त्याचं दर्शन घेतात. मग मलाही ते दर्शन होतंय, कारण दादांचा चेहरा पाहायला मिळतोय फोटोतनं आणि ह्याच्यामधला फरक आहे. आणि दादा त्या निमित्ताने त्या वास्तूच्या मध्ये आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत. ही भावना मला असं वाटतं की माझ्याबरोबर राहिली पाहिजे, म्हणजे मला एकटं वाटणार नाही. आणि म्हणून मी म्हटलं की आपल्याला हा जो चौक आहे की तिरंगा सर्कल, दादा म्हणायचे आपल्याला 30 मीटरचा झेंडा बसवायचा आहे. तेव्हा मी सांगितलं दादा नटराजची मूर्ती काढतो. म्हणले नाही, मला नटराजची मूर्ती पण किरण इथंच बसवायची. इतकं त्यांचं प्रेम होतं. आणि आज दुर्दैवाने मला नटराजची मूर्ती त्या ठिकाणी काढून दादांनी निवडलेला स्पॉट त्या ठिकाणी म्हटलं दादांचा पुतळा बसवायचा. मग बसवायचा तर आपल्याला माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये याचे परमिशन्स अमुक अत्यंत कडक निर्बंध आहेत. आणि मी ते करण्यासाठी माझे 2-3 महिने गेले. परंतु माझ्या डोक्यात होतं की दादांच्या येणारा जो जन्मदिन आहे, जयंती आहे, त्या दिवशी हा पुतळा बसला पाहिजे. कारण कुठल्याही प्रसंगाचं साधारणपणे औचित्य असावं माझं म्हणणं आहे. आणि औचित्य आमच्या दृष्टिकोन काय की दादांचा वाढदिवस, मी दादांचा वाढदिवस आता अलीकडे काय मंडळी करतायत, पण लास्ट आम्ही त्या निमित्ताने अनेक कार्यक्रम केले वाढदिवसाच्या निमित्ताने, छोटे असू द्या मोठे असू द्यात, परंतु ते आमच्या पुरते होते. पण त्याचा आम्ही कधी भाव केला नाही कुठल्या गोष्टीचा. दादा खरं तर आता दादा नाहीयेत. ते राजकीय दृष्ट्या, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची पोकळी जाणवते. तुमच्या आवडीचा विषय सांस्कृतिक आणि दुसरा आवडीचा विषय राजकीय म्हणजे निवडणुकांचा भाग सगळा. ह्या सगळ्या ह्याच्यात किती पोकळी जाणवते? 100% जाणवेल. कारण मी करायचो दादांसाठी. आणि मला कुणी काय म्हणतंय किंवा मला माझ्याबद्दल कुणी तक्रार केली ह्याचा विचार मी कधीपर्यंत करत नव्हतो की जोपर्यंत दादा मला काय म्हणत नाही. आणि दादाने मला कधीच काय म्हणलं नाही. मी चुकीचं वागलो असतो, वाईट वागलो असतो तर त्यांनी असं तांदळाच्या खड्यासारखं बाजूला ठेवलं असतं. दादा म्हणले तुम्ही काय विचार करताय, मला पण लोक वाईट म्हणतात, तेव्हा तुम्ही काय समज का, तुम्ही कुणासाठी करताय, माझ्या करता. तुम्ही आयुष्यभर अनेक कामं केली, त्याच्यात सगळे झालेले निर्णय हे माझे होते, दादांचे होते. परंतु तुम्ही स्वतःच्या अंगावर घेतले, वाईटपणा घेतला, कारण ते लोक मला वाईट म्हणू शकत नाही. तुम्हाला म्हटले, तुम्ही झेलले, पण माझ्या बरोबर आहेत. त्याच्यामुळं आज आता दादा पाठीशी नसताना विश्वास तेवढा मोठा कुणाचा आहे का नाही मला माहित नाही, नसताना मग आता कुणासाठी करायचं हा विषय आता माझ्या पुरता आहे. त्याच्यावर आता नको वाटतंय सगळे. आणि काळ कुणासाठी थांबत नाही. नवीन नेतृत्व येतील, आणखीन विकास करतील, आणखीन पक्ष राजकारण वाढू द्या ना. पण जिथं माझाच माणूस नाही तिथं मला तरी काय करायचंय, नको आता असं वाटतंय. दादा गेल्यानंतर आज 7 महिन्यानंतरही ही परिस्थिती आहे की दादांच्या जवळचे, दादांच्यावर प्रेम करणारे अनेक जण अजूनही त्या धक्क्यातून सावरायला तयार नाहीत.